माझा दिवस रात्री दिवस पांडुरंगा दूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे अष्टमीन पाय हा माझा दिवस रात्री दिवस पांडुरंगा याचा ठरवलं कदाचित थोडा बेस दे आणि रिपीट दे तुका म्हणे काय कविल पुरवंती भोगावनी सांगी मस्तक हे आठवीन पाय हा माझा दिवस रात्री दिवस पांडुरंगा अन्याउच्चहस्तचरण श्रवणत्वगादि प्रामाणिकते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तरी भीमरथ्यां कुंडलिकाय धर्तुं मुनिते समागत तिष्ठन् प्रमानंद कंदे प्रबोधने वैकुंठ असे कैलासवासी आमचे बाबूराव चिंगूर विधाते
आणि आमचे कैलासवासी संत बाळासाहेब विधाते यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व नागरिकांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. वेळ भरपूर झालेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी मला तुमच्या समोर ठेवायची आहे. खूप गोड नियोजन या विधाते कुटुंबाने केलं. मंगल कार्यालय असल्यामुळे थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. फक्त आवाज कमी ठेवून सर्वांना ऐकू येईल याची विनंती तुला. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोपराची मला सद्बुद्धी देतील शिट्टी मारता होणार. तसं अभंगाचा विचार करण्याचा आपण सर्व मंडळी प्रयत्न करणार आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर आपल्या जीवनातलं दुःख व्यक्त करतात. हे बघा, जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागतंय. प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे. पण जोही कोणी व्यक्ती या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जाणं आहे. कधी महाराज सांगतात संपून जावं लागली तर तुमचं माझं काय घेऊन बसली. ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने ही सृष्टी निर्माण केली, त्या जगाच्या मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकांची यात्रा संपून जावं लागली. मला सांगतात येथ नाही बसणाऱ्या सर्व मुलांना माझा छोटासा प्रश्न आहे. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जाणार हे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार हे मलाही माहित नाही. पण बसणाऱ्या सर्व वारकरी मंडळीला माझी विनंती आहे, कसं जायचं तुमच्याही हातात आहे, कसं जायचं माझ्याही हातात आहे. बघा, कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं कीर्तन करा समोर माना नका हलवायचं वगैरे. दशप्रेमी दिली गेली की लोक अशा माना हलवतात असं वाटतं दशप्रेमी झालं हिमालयात जातं काय करणार. कीर्तनकारासमोर असे हावभाव निर्माण करतात की असं वाटतं आता नक्की गेल्यानंतर 1000 अभंग वाचतोय तुको बरोबर, गेल्यानंतर नक्की 10,000 नामस्मरण करतोय. बघा, कीर्तनकाराच्या कीर्तनाला गेल्यानंतर बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये कधीतरी करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे, मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझं लक्ष घातलं पाहिजे. काही शिट्टी मारतो नाही, आवाज कमी करतो, मागचा आवाज वाढव, पुढचा कमी करतो. आम्ही गेल्यानंतर आमच्यासाठी सुद्धा 2 लोकांना थोडं दुःख झाले याची प्रत्येकाने तयारी करा. मला अभंग सोडायचा, तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. आणि हा परिसर सोमेश्वरवाडी, पाषाण, बानेर हा परिसर खूप चांगला ऐकणार आहे, त्याच्यामुळे अभंग सोडायचा. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबरा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभारून आपल्या जीवनातलं एक छोटं दुःख पांडुरंग परमात्म्या समोर व्यक्त करतात. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका निर्माण अशी होती की जगद्गुरु तुकोबरासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबरासारख्या वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं
की जगद्गुरु तुकोबराया ते पांडुरंग परमात्मा समोर व्यक्त करण्याची वेळ आली. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसेल तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख, आधी दैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. कसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न करू. पहिलं दुःख आहे दारिद्र्य. तुकोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबरायासारख्या ऐश्वर्य संपन्न संतांच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं येऊ शकतं महाराज? आता जसं तुम्ही आम्हाला पुरुषोत्तम महाराज म्हणतात, गजानन महाराज म्हणतात, उद्धव महाराज म्हणतात, पांडुरंग, आज आपले जे नाव आहे त्या काळामध्ये तुकोबरायाला कोणी महाराज म्हणतच नव्हतं. त्या काळामध्ये तुकोबरायाला की लोक तुकोबा शाहूकार म्हणायचे. काय म्हणायचे? शाहूकार म्हणायचे. आणि शाहूकार कधीच भिकाऱ्याला म्हणत नाही. शाहूकार कोणाला म्हणतात? बरोबर आहे का नाही? ज्याच्याकडे जमीन आहे त्याला गुंठामंत्री म्हणतील का? ज्याच्याकडे जमीन आहे त्यालाच गुंठामंत्री म्हणतील शाहूकार. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, जगद्गुरु तुकोबराय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? गुरु होते. माना तुम्ही, ऐका. साधा तालुक्याचा आमदार ओळखीचा असला तरी तालुक्यात तुम्ही कोणाला भेटा का? अजिबात दिलं कोण? मी आमदाराचा माणूस आहे. साधा 5 वर्षाचा आमदार जर आपल्या ओळखीचा असला तर तालुक्यामध्ये तुम्ही कोणाचं इंडिकेशन आणता? महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्म्याचे शिष्य असतील, त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख येणं शक्य नाहीये. त्याच्यामध्ये एक अभंग आहे तुकोबरायचा. त्या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. अभंग किती गोडे पहा. याती सूत्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देवकुळ पूज्य, नय बोल तरी पाळी वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संती दुष्काळी हातीला द्रव्य नेला मान श्री एकांना न करता मेली. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. ज्या महात्म्याची पाटीलकी गेली तरी तो देवाला म्हणतो देवा बरं झालं. ज्या महात्म्याची गावातली वतनदारी गेली तरी तो महात्मा देवाला म्हणतो बरं झालं. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज? ज्या महात्म्याची बायको अन्न अन्न करता मेली तरी त्या महात्म्याने देवाकडे तक्रार केली, द्रव्य नेला मान दुष्काळ आटीला द्रव्य गेला मान. एवढी परिस्थिती खरी असताना तुकोबराय सांगतात बरे झाले देवानी. दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान. मान गेलाय, धन गेले, सगळं गेलं. तुकोबराय देवाला बरे झाले म्हणतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, दुष्काळे पीडा गेली. मग तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. एक दुसरा प्रकार असा जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख अजिबात नाही. साधू संत अशा अवस्थेला पाप प्राप्त असतात की त्या ठिकाणी पापही नाही आणि पुण्य नाही. अभंग घ्या. झुंजारते विश्वदास जगी पाप पुण्यागे न टळत्या. दुसरं प्रमाण किती गोडे. तुका म्हणे झालो पाप पुण्यागा. मग पापही त्या ठिकाणी नाही आणि पुण्यही त्या ठिकाणी. चौथी याचे काही करण्याची नाही. मग ठीक आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. एक जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. दोन मग गर्भवासाचं दुःख. गर्भवासाचं दुःख साधू संतांना नाही. गर्भवासाचं दुःख तुम्हाला नाही. मला प्रमाण घ्या. काय सांगू गर्भीची यातना माणूस मळमूत्र जाणार. कमी कर आवाज शिट्टीला अर्थ माहिती नाही. माणूस मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास पहा. गर्भवासी दुःख नेता जाता हृदय असता नाम तुझे. आणि सकल साधूंच्या जीवनामध्ये जर गर्भवासाचं दुःख असतं तर साधू संतांनी ही प्रतिज्ञा केलीच नसती महाराज.
घेईन मी जन्म त्यासाठी साधू संतांच्या जीवनामध्ये पापाचंही दुःख नाही, साधू संतांच्या जीवनामध्ये दारिद्र्याचंही दुःख नाही, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये गर्भवासाचंही दुःख नाही. पण बसणाऱ्या मंडळीला छोटासा प्रश्न आहे, तुकोबराय देवाला म्हणतात तरी का देवा माझ्या जीवनात दुःख कमी करत लक्ष देऊ नाही का? तुकोबराय देवाच्या समोर उभे पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा रात्रंदिवस तुझं चिंतन चालू आहे, गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्या म्हणी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा कीर्तन असे. देवा तुझ्यासाठी काय नाही केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढवता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे घडवलेले जग आणि चुकविला लाभ. मग रात्रंदिवस तुझं भजन करतो, काय अपेक्षा आहे मग तुझ्याकडून? आपण जे गाथा वाचतोय, आपण जी ज्ञानेश्वरी वाचतोय, हा सर्व परिसर ज्ञानोबराय तुकोबरायची वारी करणारा परिसर आहे. 15 दिवसाला आपण पंढरपूरला जातो, काय अपेक्षा आहे पांडुरंगाकडून आपल्याकडून? पांडुरंगा ऐक, तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये झाली पाहिजे, तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये झाली पाहिजे, अध्यात्माचा परमात्म्याचा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे, ही प्रत्येक साधू संतांची अपेक्षा आहे. पण तुकोबराय देवाला सांगता, देवा जेवढं तुझं भजन करतो तेवढं तू माझ्यापासून दूर दूर चाललाय. आणि मग तुम्ही असं नका समजू की राजकारणातच बंडखोरी आहे, तुकोबराय त्या काळामध्ये बंडखोरी केली होती, तुमचा गोड गैरसमज. पण आजकालच्या पुढाऱ्यांची जी बंडखोरी त्यांच्या स्वार्थासाठी आहे, आणि तुकोबरायने जी बंडखोरी केली ती फक्त पांडुरंगासाठी केली आहे. तुझं भजन करतो, तू काय समजतो स्वतःला? मग तुकोबराय पायावर केल्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात इकडे बघ माझ्याबरोबर. इथे सकाळी 3 वाजता जे लोक उठून काकडा वगैरे करतात, दररोजचं मिसळ पाव चालू आहे, चालू आहे ना आपल्या तिकडे नाश्ता सुंदर. आणि सकाळी तुला एकदम दही दूध तूप लोणी लोण्याचा नैवेद्य, हे मोठाच्या मोठा 5 किलो तुळशीचा हार आहे, हे काही तुझ्या बापाची ठेव नाही. अरे आम्ही लोकांना सांगतो नाही, तुझं चरित्र आम्हाला माहित नाही का? आम्ही दिसायला तू काळा आहे ना, 1 नंबर काळा दिसतो, तरी आम्ही लोकांना काय सांगतो? राज सुकुमार मदनाचा. अरे तू तुझा व्यवसाय सोडताय बे, तू चुरा चुरा कर माखन खाया काय बडा ही दिखावत मोही, हे तू कोबराय सांगता देवाला. अबे तू खानदानी चोरताय, तरी आम्ही लोकांना काय सांगतो? उदाहरण तो हरी ऐसी कीर्ती चराचरी. आणि हे बघ, हे सगळं तुला धमकी काय? आमुचिया भावे तुझं देवपण एका विसरून नाही अशी समर्थासी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून या चलन वळण सेवकाच्या कडे निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. शेवटचं चरण अभंगाकडे तुका म्हणे आता आलो खांडावर, आता आम्ही ठरून आलोय, एक तो तुझा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार. आता आम्ही ठरवलंय, आता आमचं निश्चित झालेलं आहे, जो हिंदू धर्माच्या विरोधात उभा राहील त्याच्या मागे राहायचं. जाऊ दे आणि आता तुका म्हणे आता आलो खांडावर, आता मी ठरवलंय तुझा कार्यक्रम लावायचा. पण हे बघ, तुला जर इच्छा असेल तर प्रेम देव अपेक्षाच नाही देवा तुझ्याकडून. अरे मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे, आणि करणं लगे माईक पदार्थ ते तर माझ्या अर्थ. आमची फक्त अपेक्षाच एवढी देवा की तू आमच्यावर कृपा कर. बरी तुकोबरायची अपेक्षा असं नाहीये, निळोबरायचं सुद्धा हेच भांडण भागवंतासोबत, निळोबरायचं सुद्धा हेच भांडण
गवळणी उभारायचं करून किती सुंदर भगवंताला विनंती करतात पहा. याची लागी काय नाही केलं. याची लागी होते याची लागी तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, तुझ्यासाठी भोगाचा त्याग केलाय, तुझ्यासाठी सर्व विषयाचा त्याग केलाय. याची लागी विषयाचा त्याग. बरं तेव्हा हे काही 2 महिने झाले करत नाहीये, हे काही 1 महिना झाला करत नाहीये. ऐक, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, मागे बहुत जन्मी अनेक जन्मापासून हे करत आलो. एवढं गवळणी थांबल्या नाही, पुढे किती गोड बोलतात पाहणं गवळणी. याची लागी मंत्र जप केला, याची लागी वेदांत पहिला. देवा तुझ्यासाठी मंत्र जप केलाय, तुझ्यासाठी नामस्मरण केलं आणि एवढं सगळं आमच्या पदरात पडलं. काय काय मोकली म्हणी सावजाने वेदिले एक होता संग लपविले. मग जगद्गुरु तुकोबराय गवळणीच्या अंतकरणातला आक्रोश त्या गवळणीच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला सांगतात. कानया रे
भगवंताच्या भेटीची नाटाच्या अभंगामध्ये ऐशी चिंता तरी सदा सर्व काळ रात्रंदिवस हिची तळमळ तुका म्हणे नाही आंबोले डोळे जेणे फळ पावेन आणि शेषी. या नाटाच्या अभंगाची सुरुवात पहा. काही मी उद्धार पावेन काही कृपा करील ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. देवाविना भगवंताच्या भक्ताची परिस्थिती कशी. दिन तैसी राजनी झाली माये अवस्था रवुनी गेला अजुनी का नाही बडी देशी मजा ठेवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती उसावेसी हिची वाटे जे जे वेगळे तयासी देव कृपा करील मज आईला प्रत्येकाला भेटल त्याला फक्त भेटीला की पंढरी जीवाला तरी तळमळ व्यथा. सर्व साधू संतांची फक्त भगवंतापुढे हीच तक्रार देवा. रात्रंदिवस तुझं चिंतन करून दिवसांदिवस तो आमच्यापासून दूर चाललाय आणि त्या दूर जाण्याला कारण दूर जाण्याला कारण काय. जाळं. जाळं या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेल. आपल्या तिथं खडकवासला धरण आहे. मासेमारी माशा पकडण्यासाठी धरणात घेऊन जातात त्याला काय म्हणतात हो. जाळच म्हणतात. हरणी पकडण्यासाठी पारधी समाजाचे लोक जंगलामध्ये जे लावतात त्याला काय म्हणतात. जाळं म्हणतात. तुमच्या डोक्यात जे जाळ आहे माझ्या डोक्यात जे जाळ आहे जाळ मला सांगायचं नाही. जाळ या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळ या शब्दाचा अर्थ काय. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू होतं. भागवतामध्ये आत्मदेवाला गोकर्णाने जो उद्देश केलाय तो संबंधानेच केलाय. पिताश्री देहेस्ते मौसुद्रे भीमदीप्त जत्वम जाया अशुता दिशु सदा ममता अल्पुंच पश्या निशंत दिग्रक्षण भंग निष्ठ वैराग्य शिको भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व ते सोडून द्या. पण धर्मं भजस्व सततं तिजमेक धर्मान. जा जंगलामध्ये जाऊन देवाचं चिंतन करा. भागवतातला हा जर श्लोक नाही कळाला तर काकड्यातला दररोजचा अभंग तुम्हाला आणि मला पाठ आहे. ओ माया माया विघ्ने भ्रमणा खरे म्हणता मी माझे घरे हेतू संपत्तीचे वारे साचोकाने जाईल सुख कधी सांगतो. बसणाऱ्या मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे. माईक वाले दादा नाव काय तुझं. करण. हा माईक सजीव आहे का निर्जीव रे. करण म्हणजे काय नाही सजीव आहे का निर्जीव. निर्जीव. बस संपलं. तुम्ही कीर्तनाकडे प्रॅक्टिकली उदाहरण सांगतो तुम्हाला. हा माईक निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं आपण जेवण वगैरे करून सगळे निघून जाऊ. 4 महिने जरी करणने हा माईक इथं ठेवला तर या माईकला काही करन्सी घेणं देणं त्याच्याकडे काहीच नाही ना. जड आहे ते त्याला काही आवश्यकता नाही. त्याला काही घेणं देणं नाही. महाराजाशी घेणं देणं नाही आणि त्या करन्सी काही घेणं नाही. तुमच्याशी अजिबात नाही. आता 4 महिने जरी माईक
ठेवला त्याला दुःख होणार नाही. माझा मालक मला सोडून गेला म्हणून तो रडणार नाही. संपलं उदाहरण. पण आता कीर्तन संपल्याने एखादा व्यक्ती दर्शन घेण्यासाठी वर आला, त्याच्याकडून हा माईक खाली पडला आणि पुढचं टोकन फुटलं. मॅकॅनिकल कडे घेऊन गेल्यानंतर मॅकॅनिकलने सांगितलं 4000 रुपयाचा खर्च आहे. आता उदाहरण पहा बरं, मग दुःख माईकला झालं का करून झालं? करायला संपलं. सिद्धांताकडे निर्जो माईक खाली पडला, त्याचं टोकन फुटलं, त्याला काहीच घेणं नाही. पण दुःख कोणाला झालं? करून फक्त जीवनामध्ये एक चुकी केली की हा माईक माझा आहे म्हणला. काय म्हणला? हा माईक कोणाचा आहे? मग माझं म्हणलं की तिथं दुःख सुरू होतं. आता निर्जीव माईक बिघडल्यानंतर जर सजीव करणला दुःख होत असेल, सजीव बायको आजारी पडल्याला आपला काय प्रॉब्लेम? म्हणता मी माझे मी हे तो संपत्तीचे अरे साचो कारे धनदारा पुत्र बंधू सोय सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा. आणि नको त्या गोष्टीला आपलं म्हणणं जे नको ते आपलं याला जाळू म्हणतात महाराज. काय देवा एवढी दिवस झाली तुझी सेवा करतोय, एक वारी सुद्धा माझ्याकडून चुकली नाही रे. बायको अन्न करता गेली, गोपाला पाटील गावीची हे लोक देवा उकळतं पाणी टाकलंय अंगावर, तरी तक्रार तुझ्याकडे काहीच केली नाही. हा विनंती केली, जय माझी काया, ही विनंती आहे, तक्रार नाहीये. मग एवढं करून मला एवढीच अपेक्षा आहे की तुझी माझ्यावर काय व्हावी, कृपा व्हावी. पण अंतःकरणात ममत्वरूपी जाळ असल्यामुळे तू माझ्यापासून काय चालला, दूर चाललाय. तुला विनंती करायची, अंतःकरणातलं ममत्वरूपी जाळ नष्ट करून मला या दुःखातून मुक्त कर. अभंग सांगतात, ओ पांडुरंगा ऐका ना, ओ देवा, एक वेळ कधी या दुःखावे दुरितांचे जाळी ओ देवा ऐका ना, एकदा माझ्या जीवनातलं दुःख कमी करा. पहिला तर प्रश्न असा आहे, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते तुमच्या माझ्या जीवनामध्ये कधी आलंच नाही. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते साधू संतांच्या जीवनामध्ये कधी येतच नाही. आता तुम्हाला मला काय दुःख आहे जर सांगायला बसले तर चातुर्मास झाला तरी तुमचं माझं दुःख संपणार. आपलं दुःखच वेगळं आहे महाराज. आपल्याला नुसतं मनासारखी बायको जरी नाही लागली तरी दुःख होतं. त्या दुःखाचा कीर्तनात काही संबंध नाहीये. कबीर महाराज सांगतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. कोई तन दुखी म्हणजे शरीरानं दुखी आहे,
देवाचं गणित असं आहे की सर्व गोष्टी माणसाने देवाला कोणाला दिलेल्या नाही. का दिल्या नाही. काही संपत्ती दिली तर शारीरिक सुख नाहीये, काही शारीरिक सुख चांगलं आहे तर संपत्ती नाहीये, काही शारीरिक सुखही नाही आणि संपत्ती नाही. कोणतं दुखी अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी असते काही लोकांकडे, त्यांच्या घरी गेलं तर 50-50 कोटी त्यांचे घरं असतात. आपल्याला जर जेवायला सांगितलं तर 40-40 पदार्थ एका ताटात असतात आणि तोच घरमालक आपल्या सगळ्यात बसलेला असतो, त्याच्या ताटामध्ये 2च पदार्थ, मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. आपण म्हणू दादा घ्या ना, ते म्हणतात छे डॉक्टरने काहीच खायचं सांगितलं नाही, फक्त सकाळी 2 गोळ्या, दुपारी 2 गोळ्या, संध्याकाळी 2 गोळ्या. पैसे आहे पण शारीरिक सुख नाहीये. कोई तन दुखी, कोई मन दुखी. आज मनानं दुखी असणाऱ्या लोकांचा भरणा खूप झालेला आहे महाराज. माझी विनंती गड्यांनो, कधीतरी थोडं मन मोठं करायला शिका गड्यांनो. तुम्ही जोपर्यंत मन मोठं करणार नाही तोपर्यंत एकत्र होणं शक्य नाहीये महाराज. प्रत्येक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसं मनानं दुःखी हो, आणि मनानं दुःखी असणाऱ्या माणसाचा इलाज कोणत्याच दवाखान्यात होणार. आपल्या पुण्यामध्ये नॅशनल लेवलचे हॉस्पिटल आहे, कॅन्सर तज्ञ आहे, टीबी तज्ञ आहे, हार्ट तज्ञ आहे, सगळे तज्ञ आहे. पण दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं अशासाठी आपल्या पुण्यात अजून डॉक्टर जन्माला आला नाही. पुण्यातच नाही, भारतात सुद्धा असा डॉक्टर जन्माला आला नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका 1 आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका 2. आपण पंढरपूरच्या वारकरी गड्यांना, कुठले वारकरी आहे? पंढरीसी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन हे प्रमाण नुसतं म्हणून आपण कधीतरी आत्मसात करायला शिकलो पाहिजे का नाही महाराज. पंढरीच्या वाटेनं आपण आपल्यापेक्षा छोटा जरी मनुष्य असला त्याला काय म्हणतो, ओ माऊली. आपण त्याला अरे तुरे करत नाही, आपण गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा काय करतो, आहो काय करतो. मग प्रत्येकाने मनातून जो दुसऱ्याविषयी असणारी जळजळ ती जळजळ जर थांबली, पण या जळजळ करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे, त्यांचा विचार कीर्तनात करायचा नाहीये. आपल्याला वाजवता येत नाही याचं मला दुःख नाही, पण दुसरं एवढं गोड वाजवतं कसं हे दुखणं चंदावा. आपण बेस होता तो याचं त्याला दुःख नाही, पण दुसरा एवढा स्वरात गातो कसं हे बी दुःखच आहे. अरे तुम्ही कधी कोणाला तरी गोड बोलत लोक बी तुम्हाला गोड बोलतील. तुम्ही प्रेम द्या, लोक प्रेम देतील. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना राहता उदास. काही लोक काय करताय सगळे म्हणून टेन्शन मध्ये. काही लोकांकडे एवढा पैसा आहे की ते ईडीमुळे दुखी आहे. मी नवरात्रामध्ये तुमच्या पुण्यामध्ये एका परिसरात केलं. परिसराचं नाव नाही सांगत, पण चांगला परिसर आहे, पुण्यातला सगळ्यात VIP परिसर येतो. आणि ज्यांनी माझी कीर्तन सेवा घेतली होती त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं. मी पहिल्यांदाच एवढं मोठं घर बांधलं, 50-60 कोटी रुपयाचा बंगला होता आणि फेटा बांधायचा म्हणून त्या घर मालकाला म्हणलं मला फेटा बांधायचा ना. ते म्हणे चला माझ्या बेडरूम मध्ये तुम्हाला नेतो. आणि त्यांनी मला त्यांच्या बेडरूम मध्ये नेल्यानंतर मी पिक्चर मध्ये सुद्धा एवढी सुंदर बेडरूम पाहिली. आणि तो म्हातारा मला सांगत होता म्हणे दादा, ओ पुरुषोत्तम दादा, 2 कोटी रुपये खर्च केले म्हणे मी या बेडरूमला. बापरे बाप, हरणीच्या कातराची माझी ही सगळी गादी म्हणे सगळं सुंदर आहे, बापरे बापरे बाप. पण त्यांनी मला फेटा बांधल्यानंतर सांगितलं म्हणे महाराज 2 कोटी रुपये या बेडरूम साठी खर्च केले, पण मला 1 मिनिट सुद्धा या पलंगावर झोपेल. मला कारण काय, मी झोपलो की विचार सुरू होतात म्हणजे. झोपीसाठी पलंग नाही लागत गड्यांना, झोपीसाठी बंगला नाही लागत. आता हे तुम्हाला काय सांगायचं, पंढरपूरच्या वारकरी ना आपण दुपारी खाल्लं की दगडात झोपतो महाराज, झोपतो, काट्यात झोपतो. अहो लोक आपल्या अंगावर गेलं तरी आपण उठत. झोपण्यासाठी समाधान लागतंय, झोपण्यासाठी आनंद लागतोय, झोपण्यासाठी सुख लागतंय. आणि या गोष्टी दिवसांदिवस आपल्यापासून काय चाललंय, दूर चाललंय. पैशाला मनुष्य जेवढा बोल चाललेला आहे, प्रॉपर्टीनं जेवढा बोल चाललाय, पण जीवनातला दिवसांदिवस आनंद मावळत नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनविना रहतो उदास. पण कबीर महाराज म्हणे महाराज सुखी कोण आहे, सुखी राम के दास. म्हणून तुमच्या आणि माझ्या दुःखाचा विचार करायचाच नाही. दुःख हेच असलं पाहिजे की भगवंताची कृपा माझ्यात केव्हा नाही. अरे मातंग ऋषी शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी रात्रंदिवस सेवा करते, तुझी सेवा पाहून प्रसन्न आहे, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14. तुम्हाला असं वाटतं एक पंढरपूरची वारी केली म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे, एवढं नाही हो परमार्थ महाराज. काहीतरी कालावधी देवासाठी म्हणावं लागेल महाराज. थोडा वेळ देवासाठी द्या आणि निश्चित देत असताना श्रद्धापूर्वक द्या.
आणि अंतःकरणात त्याच्याविषयी काय करा, कळवळ निर्माण करा. बेटीला भगवंताविषयी असणारी तळमळ व्यक्त करतात. चुकलिया माय जीवन वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा एक वेगळे दुरितांचे जाळे मुळे ठीक आहे. तो कोबराय, जर मी तुम्हाला या दुःखातून मुक्त केलं, जर हे दुःख मी तुमच्या जीवनातलं नष्ट केलं, तर तुम्ही काय करसाल याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय रात्रंदिवस मी तुझं चिंतन करेन. तसंही जगद्गुरु तुकोबराय रात्रंदिवस देवाचं चिंतन करतच होते. गोविंद असं नाही, गोविंद शेनी गोविंद त्या मनी मगाशी प्रमाण झालं. माझी वेळ झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल. हे जे प्रमाण आहे तुकोबराय तर देवाचं चिंतन करतच होते, पण त्या प्रमाणातून तुम्ही आणि मी काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. बघा, साधू संतांचं जीवन तर भगवंत रूपच झालेलं आहे. आपण सुद्धा त्या मार्गाचं अनुकरण करत आहोत. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही सर्व वारकरी मंडळी आहात, रोज कल्पना करणारे लोक आहात. मी तर अभिमानानं सांगतो, आमच्यापेक्षा तुम्ही लोक श्रेष्ठ आहेत. आमच्याकडून तर एखाद्या वेळेस काकडा भुकू शकतो, कारण रात्रंदिवस प्रवास करावा लागतो. पण या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पांडुरंगाचे मंदिर आहे, ज्या ज्या ठिकाणी माझ्या बजरंगबलीचे मंदिर आहे, त्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि हा आपला पुणे परिसर इथंच फक्त काकडा चालू नाही, तर बाकी सगळ्या ठिकाणी काकडा वापरा झालेला आहे. पूर्वी आरंभीला विद्यार्थी अवस्थेत असताना घरी जायला पैसे नसायचे, मग काय करायचं, 1 महिना काकडा करायचो शांताराम गुरुजी, 1 महिना. आणि मग काय काकडा कशासाठी करायचं,
2 टाइम जेवायला भेटायचं. फटाके घ्यायला पास येणं सचिन पुण्यात फटाके काही कमी नाही. लोकांचे फटाके असतो साजरा करायचा, बरोबर नाही. काकड्याची जी परंपरा आहे, अरे काकडा आणि हरिपाठ हा आपला वारकऱ्यांचा प्राण आहे महाराज. काय जो ब्राह्मण आहे ना, जसा तो त्रिकाल संध्या करतो ना, तसं नाही वारकऱ्यांना 2 वेळेस हरिपाठ, पण 1 वेळेस तर हरिपाठ पाहिजे. तुमची माझी काय संध्या आहे, लक्ष देऊ नाही का? तुमच्या आणि माझ्यासाठी थोडा वेळ तरी आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. मी दररोज सांगतो, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. कबीर महाराजांचं किती गोड पदे पहा. दिहुडा हो अरे तो दिन का महिमान, अरे कब सुमरोगेरा. कधी विचार करणार आहात? बाल अवस्था खेल गवाए, हुआ तो समय गवाया हो. दिहुडा म्हणजे शरीर, दिहुडा हो अरे तो दिन का महिमान, अरे कब सुमरोगेरा. त्या हिंदी सोडून मराठी तर पाठच आहे ना आपल्या. अल्पायुष्य मानव देह शब्द लिहिले त्या घराघरात आहे. मध्ये बालत्व पीडा रोग विषय काय भजनासी उरले यत् फलम नस्ति तपसाने योगेन समाधिना हातून फलम लभ्यते सम्यक कलौता हरि कीर्तनात. ना कलियुगामध्ये यज्ञ करू शकतो, ना कलियुगामध्ये तप करू शकतो, ना यज्ञ युगामध्ये आपण या कलियुगामध्ये योग करू शकतो. मग महाराज तुलसीदासजी या श्लोकाचं भाषांतर किती गोड करतात पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेणे नारायण देह भेटी. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, विनवितो सकळ जना, कर जोडो थोर लहाना दानी तुले तुझ्या बंधू. राम राम करा काट घाला मुळबंदी, साडा वाहू घ्या लक्ष लावून राहा गोविंदिका. मी तुम्हाला असं नाही म्हणणार की कीर्तन संपल्यानंतर सर्वांनी संन्यास घ्या, ब्रह्मचार्य हा अजिबात नाही. संसारातच राहा. अरे कमळ हे कधीच चांगल्या पाण्यात उगवते, कमळ गटारात उगवतो. कशात उगवतं? गटारात. त्या कमळाचा एक गुण एवढा चांगला आहे, ते गटारात उगवतो, पण गटाराचा एक थेंब सुद्धा स्वतःच्या अंगावर घेत नाही. बघा, संसारी असावे असुनी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या म्हणजे साधू संतांनी घराचा त्याग नाही करायला सांगितलं महाराज आपल्याला. गवळणी घराचा त्याग नाही केला, नवऱ्याचा त्याग नाही केला, सासू सासऱ्याचा त्याग नाही केला, तरी सुद्धा त्या भगवंताला प्राप्त करू शकले. याचा कारण गवळणी घरामध्ये जरी राहत होत्या तरी आता हरी दिसत जरी संसार करत होत्या तरी मनामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे म्हणून मथुरेला गेल्यानंतर गोविंद तुझ्या कोणी दामोदर सती गोविंद तुझ्या
संसार करू नका, याची अभिमान सुद्धा करू नका. कबीर महाराज इस तन धन की कौन बड़ाई देखत नैनों में मिट्टी. अरे ज्या काकांनी जागवर काळ काढली महाराज, जेवढ्या महागड्या गाड्या तेवढ्या सगळ्या रतन दाताच्या होत्या महाराज. कोणाच्या होत्या? रतन दाताच्या. मग खरं सांगा बरं, त्यांचा शेवट झाल्यानंतर त्यांना जागोर मध्ये नेलं स्मशानभूमीत? नाही ना. शेवट म्हणजे 3 पत्राच्या रूम मध्येच आहे. लक्ष देऊन कीर्तन जंगल सोया. 100 कोटीचं घर बांधलंय तुम्ही आणि तुमच्या आणि माझ्यासाठी. शेवटचा माणसाचा कुठे? एका हिंदी कवीचं गोड वाक्य तो सांगतो, अरे एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे. एक तरफ हरियाली थी और एक तरफ श्मशान थे. पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे बेटा. प्रत्येकाचा जर शेवट ठरलेला आहे तर अभिमान तरी कशाचा करायचा? पर्यटन काही घेऊन आलो नाहीये, जाताना काय घेऊन जाणार आहे? तुम्ही गळ्यामध्ये 4 किलोचं लॉकेट घाला, हातात अंगठ्या घाला. तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं सोबत जाऊ देतात? इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी तुमच्या हातावर पदर टाकतात. काय टाकतात? हातावर पदर टाकतात आणि रडता रडता हातातल्या अंगठ्या करतात. एवढे हलकट लोक आहे संसारात. बांधून या देती यमाची हाते आणि घोषणे घेती. तुमच्या सोमेश्वरवाडी पाषाण बाणेर परिसरामध्ये एखादा महाराज मेला आणि त्याच्या गळ्यात ती पवित्र तुळशीची माळ काढली. मग जे सोबत येतात ते घाला, जे काढून घेतात ते घाला. जे काढून घेतात ते घालू नका, ज्यांच्याकडे असतील त्यांनी जमा करा. आपण ज्या गोष्टीला आपलं म्हणतो ते नाहीये. महाराज सांगतात, धनानी भूम पशुष्य गोष्टी नारी गृहत्वारी जनस्पशाने देहेश्चितायं परलोक मार्गे कर्म अनुभव गच्छति जीव एका. जाणाऱ्या गोष्टीला आपलं नका म्हणू. या जगामध्ये सत्य आणि साच फक्त भगवान परमात्मा आहे. सार 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 भगवान सत्य साच खरे नाम भगवानचे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. उद्धव दादा हरि भजन शुकाचार्यांनी राजा परीक्षितला शाप लागल्यानंतर राजा परीक्षितने पहिला प्रश्न विचारला, बाबा ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्याने काय करावं? महाराज सांगतात, श्वास श्वास कर कृष्ण भजे उदासास नको
ना जाने श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. काहीतरी वेळ काहीतरी कालावधी माणसानं काढून घेतला पाहिजे देवासाठी. अरे मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून 5 वेळेस नमाज पडतात का नाही? त्याविषयी आपलं काही दुमत नाही. त्यांचा धर्म आहे, त्यांनी 10 वेळेस पडावं, त्याविषयी माझं काही मत. मुस्लिम धर्माचे लोक जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो त्यानं कमीत कमी दिवसातून एकदा तर हनुमान चालीसा म्हणलीच पाहिजे. हरिपाठ केलाच पाहिजे. जर तुम्ही तुमची परंपरा जिवंत नाही ठेवली तर उद्या तुमच्याने माझ्यावर खूप मोठे संकट आहे. तुम्ही जगले तरच कीर्तन आहे, तुम्ही जगले तरच भजन आहे, तुम्ही जगले तरच पंढरपूरची वारी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला तुमची परंपरा जगणं खूप महत्वाचं आहे. हे बघा, ज्यावेळेस मी सोमेश्वरवाडीच्या दिंडीत पहिल्यांदा गेलो, मला वाटतं 2002 का 3 ला भाऊ माहिती, त्यावेळेस मला सगळे दिंडीतले लोक रागवायचे, तू टोपी घालतो का नाही? आणि मला टोपी घालायचं खूप टेन्शन यायचं. ते म्हणायचे तुम्ही भावला गाळात तिकड करू, टोपीच घालत नाही. नंतर ते स्वतः दिंडीचा मालक झाल्यावर मला कळलं टोपीचं काय महत्व. आमचे तात्या सांगायच्या, तात्या मला म्हणायच्या पुरुषोत्तम टोपी घाल, मी टोपी घाल. लहान होतो की समोर राहायचे, टोपी घालायचं काय मी म्हातारा थोडा आहे म्हणायचे, बरोबर आहे का नाही? पण टोपीचं महत्व इथं बघा, इथं बसणाऱ्यापैकी 95% लोकांच्या डोक्यामध्ये काय आहे? मला आनंद वाटतो. जेवढे काही टाळकरी उभे ना महाराज, मला या परिसरात आलं की खूप स्वाभिमान वाटतो तुम्हाला लोकांचा. हे सर्व मंडळी नोकरी करता येते, हे सर्व मंडळी व्यवसाय करता येते, सर्व मंडळी त्यांचे बिझनेस करून या लोकांनी अजून सुद्धा काकड्याची परंपरा जिवंत ठेवली, कीर्तनाची सुद्धा परंपरा जिवंत ठेवली. आता यांनी किती सुंदर मध्यमारीवरच सर्ज हे जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळेल. ही परंपरा चालवली. मी तर या परिसरात खूप भाग्यवान आहे महाराज, ज्यांचा आपण आज पुण्यतिथी करतोय. हे विधाते कुटुंबे माझ्या सद्गुरू जगद्गुरु तुकोबरायच्या पालखीला यांचा बैलजोडीचा मान मिळालेला आहे महाराज, बरोबर आहे का नाही? हा सर्व जो परिसर आहे हा परंपरेचा परिसर आहे, संप्रदायाचा परिसर आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती, तरी कालावधी आपण भगवंताच्या चिंतनामध्ये घातला पाहिजे. करा रे बाबांनो साधन हरीचे झणी करणीचे करू नका, येणे जन्म यमाची यातना, ऐशी साधना करा काही. आणि जर नाही तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर महाराज एका वाक्यात तुम्हाला सांगतात, जन्म वाया जाण्याच्या अगोदर मला सांगतात जवळ हे सफळ सिद्ध आहे. हात चालावया तर तू आपुले सहित पाहि तीर्थयात्रे जाय सुसू, जवळ हे काळ असे दुरी हेला, जोपर्यंत काळ तुमच्यावर झडप घालत नाही तोपर्यंत भगवंताचं चिंतन प्रत्येकाने करा. आणि भगवंताचं जर चिंतन केलं तर कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता बंधु भाई सखा वो हमारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. भगवंताच्या जवळ जाण्यासाठी सगळ्यात मोठं साधन फक्त भगवंताचं चिंतन. हरी बोला देता, हरी बोला देता, उठता बैसता. किती सबसिडी द्यायला काय महाराज? सरकारने जेवढ्या सबसिडी दिली, सरकारने जेवढ्या योजना राबवल्या आणि तेवढ्या साधू संतांनी राबवलेल्या. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, आणि सर्व कार्यकर्ता नाथ बाबांना तर याच्याही पुढे केलंय महाराज. न लगे तीर्थाचे भ्रमण
न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही अथवा मधुसूदन हीच माझी विनवणी जोडोनिया कोरडोनी. त्याचा आवाज थोडा कमी कर. शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. म्हणून सर्वांना हात म्हणजे तुम्हाला परलोकामध्ये काय येते. एटीएम देते तुम्हाला सरकार. काय देतं एटीएम प्रत्येक बँकेवर. ते कशासाठी देतात. एनी टाइम म्हणे तुम्ही कुठे पैसे काढू. आता फोन पे मुळे गुगल पे मुळे ते कमी झालं पण प्रत्येकाच्या खिशामध्ये एटीएम आहे. एका माणसाकडे शबनम भरून एटीएम होते. शबनम कळते ना वारीतली आपली 150 एटीएम होते. त्याच्यामध्ये एटीएम बॉक्स मध्ये त्याला एटीएम टाकायचा पटपट नुसती पावती घ्यायची पैसे येतच नव्हते. तिथं जो शिपाई उभा का बे तुला काही अक्कल बिक्कल आहे का. तुला माहिती आहे का मी कोण आहे. म्हणे तुम्ही आप्पा आहे. नाही ऐका काय झालं. अरे किती वेळच मी एटीएम मध्ये टाकतो. एटीएम मधून 1 रुपया येत नाही. तो सेवक म्हणला इकडं एटीएम दाखवा तुमचं. एटीएम घेतलं आणि ते एटीएम बॉक्स मध्ये टाकलं. कोड नंबर सांगा. कोड नंबर टाकल्यानंतर त्याचं बॅलन्स चेक केलं. काय केलं. बॅलन्स चेक केल्यानंतर ज्याच्याकडे 150 एटीएम होते त्याच्या प्रत्येक खात्यावर 12 भोपळे होते. किती होते. अरे एटीएम कशासाठी दिलं. त्याच्यासाठी तुमचं बँक बॅलन्स लागल ना. तुका अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणजे सुखा. साधूचं मरणाहून साधू ओळखायचा पण अंतकाळी ज्याच्या मुखातून नाम येण्यासाठी त्याला आतापासून तयारी करावं लागेल का नाही. जीवनभर नुसतं तुम्ही जीवनभर लोकांना त्रास दिला आणि म्हातारपणी म्हणसाल की माझ्या मुखातून राम. अरे नाही बाबा. जड भरत राजा हरणी गरवा आणि घाला तो घातला. जशी वासना तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण होईल तसं तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. मग तुम्हाला जर पुढच्या जन्मात परत वारकरी व्हायचं असेल. तुम्हाला जर पुढच्या जन्मात परत कोपऱ्याची वारी करायची असेल तर आतापासून तुम्ही काय करा. वारकरी व्हा आणि पंढरपूरची वारी करा. पंढरपूरची वारी करता करता जर गेले तर पांडुरंगाला सुद्धा वाटेल हा वारी करता करता मला परत त्याला वारकऱ्याच्या पोटी जन्माला घाला. बरोबर आहे का नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे प्रत्येकाने भगवंतासाठी वेळ द्यायचा. खूप काय सांगतात आठवीन पाय हा माझा देवा मी नवस करतो तुला. रात्र दिवस पांडुरंगा कंटाळे होते जगद्गुरु तुकोबा. बहु दूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा हो देवा वैतागलो मी. पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जटदेशेन. किती वेळा जन्मावे नित्य व्हावे एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देवाचा. देवा मी आता वैतागलो फक्त मला तुला एवढीच विनंती करायची. आता पांडुरंगा असणारे मायबाप तुमच्या जीवनातलं दुःख कमी करण्याची ताकद जरी या विश्वाच्या पाठीवर कोणामध्ये असेल तर ती भगवंताकडे. देव सखा जरी जगाव घे अख्खं विश्व तुमच्या विरोधात जाऊ द्या. देव तुमच्या सोबत असू द्या. निश्चित तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. पण ज्या दिवशी देव तुम्हाला सोडत त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोणी वाचवणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. हे प्रमाण सोडून बाकीचे सगळे प्रमाण वाचा. सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना बंधू पाठीची बहीण. सोडविना बंधू काळाची उडी पडेल्या बाजूला. सोडविना तेव्हा सोडवणारा तर जगाचा मालक आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने वेळ काढा.
पांडुरंगा सोडवावे. म्हणजे ऐक ना, एकदा जर तुम्हाला या संकटातून सोडवून तुम्ही काय करेल, तुका म्हणे काय करेल सांडी मस्तक हे शरीर तुझ्यावर काय करेल वाळून टाकील. आणि सर्वांना माझी विनंती, निश्चित भगवंताने एवढा सुंदर निर्णय तुम्हाला आणि मला दिलाय ना, प्रत्येकाला माझे हात जोडून काहीतरी कालावधी आपला भगवंताच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. थोडा वेळ तरी भगवंतासाठी द्या. हे बघा, तुम्ही जर 2 पावलं त्याच्यासाठी चालले तर 10 पावलं त्याच्यासाठी चाला. सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे माणसाचा, फक्त माणसाचा विश्वास देवावर नाहीये. डॉक्टरवर विश्वास आहे माणसाचा, पण देवावर. अरे पण ज्या डॉक्टरवर तुमचा विश्वास आहे त्या डॉक्टरचा विश्वास सुद्धा देवावरच आहे. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस डॉक्टर येतात त्यावेळेस त्याचे कुटुंबातले लोक विचारतात, हो हो डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट. त्यावेळेस डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतोय, बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले, पण आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची. शेवटचा पर्याय जर प्रत्येकाचा देव आहे तर प्रत्येकाच्या जीवनातला पहिला पर्याय देव का नसावा. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने देवासाठी वेळ काढा. ज्या कुटुंबाचा हा एवढा सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, अशा असणारे आमचे सर्व विधाते कुटुंब, कैलासवासी बाबूराव चंदू विधाते व कैलासवासी आमचे संतोष भाऊ बाळासाहेब विधाते यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम अगदी पंढरपूर वारकऱ्यांवर, पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्यावर प्रेम करणारा हा परिसर, हे कुटुंब आमचे जगद्गुरु तुकोबरायच्या सोहळ्यासोबत बैलजोडीचा मान मला वाटतं 2019लाच ना, 19ला सुद्धा जगद्गुरु तुकोबरायच्या रथाचा बैलजोडीचा मान या कुटुंबाला प्राप्त झालाय. नित्य वारकऱ्यांची सेवा करणारे हे कुटुंब आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळी आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांनी जशी सद्बुद्धी दिली तसा या अभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलाय. मगाशी सुंदर एक आपल्या पुण्यातील सर्वच वारकरी मंडळीने आमच्या संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या महाराज मंडळीने गोड उपक्रम राबवला. त्यामध्ये संतोष दादा, आमचे शेखर दादा, आमचे बालवडकर दादा आणि आमचे बोरकर शास्त्री पाठीमागाही त्यांनी काशीला खूप मोठा उत्सव केला. नाथबाबांच्या भागवतातल्या ज्या ओव्या आहेत त्या संबंधित. आता ह्या वेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा जो गाथा आहे, 1,00,000 वह्यावर जगद्गुरु तुकोबरायचा गाथा लिहायचा हा सुंदर उपक्रम. हे बघा, सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्यामध्ये अनेक लोकांनी त्या वह्या देण्याचा उपक्रम राबवला. त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात मोठा सिंहाचा वाटा आपल्या पुणे जिल्ह्याचे एक लाडकं वैभव, आम्हा सर्वच वारकऱ्यांवर, महाराज मंडळीवर प्रेम करणारे, संकटात धावून येणारे आमचे विजू शेठ जगताप यांनी 10,000 वह्या त्या उपक्रमासाठी दिल्या, म्हणून त्यांच्यासाठी एका प्रेमाला त्यानंतर आमचे बाळासाहेब विनोदे यांनी सुद्धा 500 वह्या दिलेल्या आहेत. वसंत भाऊ तुकाराम कलाटे यांच्याकडून 300 आहेत. आमच्या भारतीताई राजेंद्र विनोदे यांच्याकडून 100 आणि संजय भाऊ बालवडकर यांच्याकडून 300, विलास भाऊ बापूराव विधाते यांच्याकडून 100 वह्या आहेत, वह्या भेटलेल्या आहेत. त्या वह्यावर आपल्याला जगद्गुरु तुकोबरायचा काय लिहायचं आहे, गाथा लिहायचा आहे. खूप सुंदर उपक्रम आमच्या सर्वच्या महाराज मंडळींनी केलेला आहे. ज्ञानोबराय तुकोबराय, माझे सद्गुरु तुकोबराय, निश्चित त्यांच्याकडून हा चांगला संकल्प आपलं आमच्या भंडारा डोंगराचं मंदिर पूर्ण होण्याच्या अगोदर करून घेऊ, कारण 1,00,000 वह्या म्हणजे काही थोड्या नाहीये. माझी सर्वांना विनंती आहे, आपण बाकीच्या अनाठाई जो खर्च करतोय, कोणी वाढदिवसाला करतंय, कोणी अॅनिव्हर्सरीला करतंय, कोणी कशाला करतंय, म्हातारे झाले दिसत नाही, कोणी काहीतरी अॅनिव्हर्सरी करतात लोक. त्या संसारातून त्यांना 1% फायदा नसतो, तरी सुद्धा अॅनिव्हर्सरी करतात. त्या अॅनिव्हर्सरी करताना हॉटेलमध्ये खर्च करण्यापेक्षा त्याच हॉटेल तो जो खर्च आहे त्यातल्या जर 100 वह्या माझ्या जगद्गुरु तुकोबरायसाठी द्या तर निश्चित माझ्या तुकोबरायची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय वाढदिवसाचा आपण जो खर्च करतोय तो वाढदिवसाचा पैसा खर्च न करता त्याच्यात जर वह्या आपण या सर्व मंडळींना दिल्या तर निश्चित माझ्या जगद्गुरु तुकोबरायची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खूप सुंदर उपक्रम आहे. या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती करतो. शेखर दादांना विनंती आहे, हा फक्त तुमच्या पुण्यापुरताच आहे, आमच्या तिकडचा पण उपक्रम आहे. जर तिकडे जर काही असेल तर माझ्याही हाताला काही वह्या द्या, आम्ही सुद्धा तुकोबरायची सेवा करू अशी मी तुम्हाला आमच्या परिसराच्या वतीने विनंती करतोय. कार्यक्रम